फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में। आजच्या या पदग्रहण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय तथा मंचकावरील सर्व गणमान्य लोकमान्य नेतृत्व, मी आपल्यासारखाच बऱ्याच वर्षापासून बसतो तेव्हा वाटत होतं की प्रत्येक वक्ता सगळ्यांचे नाव वारंवार का घेतो, तर त्याला बदल करायचा आहे। तर आज मी या सगळ्यांची संमती घेतो आणि माफीही मागतो आणि सन्माननीय मंच एवढा उल्लेख करतो आणि एक पाऊल आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पुढे टाकतो। मतदारांचे नाव असणाऱ्या चिठ्ठ्या घरी पोहोचवणारा कार्यकर्ता, बूथ एजंट म्हणून सक्रिय स्वरूपामध्ये आत बूथवर काम करणारा कार्यकर्ता, पुढे जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, युवकांचं चळवळ चालवतो, सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहतो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि ही असणारी घोडदौड करत असताना जे वर्क प्रोफाईल आहे, तो मूळ पिंड आहे, तो सोडण्याची आवश्यकता भासत नाही। पुढे जिल्हा परिषदेचा अध्यक्षानंतर आमदारही होण्याची संधी मिळते आणि राष्ट्रीय स्तरावर गेल्या 12 वर्षापासून कार्यरत असताना प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष कोण, तर झटका खिल्लारीचा जो असेल तो थोडा काही 7.8चाच वगैरे होता, मात्र हा मोठा एक झटका लागला आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव जाहीर झालं। आता कोण भानगड्या माध्यमांना माहित नाही, माझा कोणता काही पीआर नाही, त्यामुळे पहिले 4-5 तास चाललं की आदिवासी समाजाला न्याय मिळाला आणि आदिवासी समाजाचा हर्षवर्धन सपकाळ जिल्हा प्रांताध्यक्ष झाला। माझ्या एका सहकार्याने फोन केला की अच्छा हो गया वो ले लिया, मगर राहुल बंद्रे का क्या करेंगे आप? राहुल बंद्रे आमच्या जिल्ह्याचा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, त्यामुळे त्याला वाटलं की राहुल बंद्रेला काढलं आणि मला जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष केलं। आता अशा गोष्टी काँग्रेसमध्ये ज्या होतात हे खरं आपलं वैभव आहे आणि या वैभवातून आता पुढे जात असताना खूप भावना आहेत। सगळा प्रवास चलचित्रासारखा पुढे डोळ्यासमोर जातोय, मात्र ही प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा माझं काही आपण जाऊन कोणाला या आदरणीय नेत्यांना किंवा तुमचं जमत असेल तर ठीक आहे, तुमचं जमत नसेल तर माझं नाव सांगा असं काही म्हणण्याकरताही मला मी काही धजावलं नाही। आणि जेव्हा मला पक्षाने विचारलं की काय महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हायचं का, तर मी सांगितलं की माझी स्ट्रेंथ पण माहिती आहे, माझा विकनेस पण माहिती आहे। मग सांगितलं की कोण चांगलं राहील, तर मी आदरणीय सगळ्या लोकांचं नावं सांगितलं, भया आपलं पण सांगितलं, बिजूबा आपलं सांगितलं, बाळासाहेब आपलं ते माझ्या ते आपलंही सांगितलं। नाही जे सांगितलं खोटं कशाला बोलत, यशोमती ताईंचं सांगितलं, इथे सतेज पाटील नाही त्यांचं सांगितलं आणि म्हटलं ही सर्व नावं जी आहेत ही चांगली आहे आणि किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त चांगलं काम करतील। आणि ही सद्भावना आणि हे प्रेम, हा आदर, हा काही डिप्लोमॅटिक भूमिका म्हणून नव्हे, तर आय मीन इट। माझ्यापेक्षा ही सर्व नावं चांगली होती, मात्र होत असताना एक माणूसच करावा लागतो आणि तो माझ्या स्वरूपातून झाला। आता माझ्यासारखा कार्यकर्ता झाला, माझा जो इंटरेस्ट राहणार आहे तो माझा मूळ रस जो आहे, मला संघटना बांधायची आहे, विचारांची लढाई लढायची आहे आणि संघटनाची आणि विचारांची लढाई लढण्याकरता मला आपल्याला सगळ्यांना नेते मंडळीचं आपल्या सगळ्यांचं बळ हवंय। 25-30 वर्ष पहिले जर गेलो, आता नगराळे साहेब इथे दिसले, 30 वर्षापूर्वी ते आमचे कलेक्टर होते, त्यांच्या कॅबिनमध्ये घुसून 20, 25, 30 पोरं घेऊन, नाही साहेब आत्ता करा, तेव्हा काही पोलीस बिलीस राहत नव्हते, असा चळवळ करणारा कोणी कार्यकर्ता जर 25 वर्षानं 30 वर्षानंतर जर प्रदेश अध्यक्ष होईल असं म्हटलं तर कोणत्याही ज्योतिषाला त्याच्यावर भरोसा राहिला नसता। म्हणून आपण काम केलं पाहिजे।
बुझी हुई शमा फिर से जल सकती है, बुझी हुई शमा फिर से जल सकती है, कश्ती सागर तूफान से गुजर सकती है। मायूस ना हो बंदे, किस्मत किसी वक्त भी बदल सकती है। मगर इस किस्मत के लिए केवल किस्मत नहीं आती, किस्मत के लिए दूसरा पहलू लगाना पड़ता है, दूसरा पहिया लगाना पड़ता है। कोशिश करने वाले की कभी हार नाही। आपण नुसतं किस्मत 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 करत बसलो आणि कोशिश आपण विसरलो तर बजेट बसणार नाही, मेळ लागणार नाही। त्यामुळे कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती। आणि आता आपल्याला सगळ्यांना ती कोशिश करायची आहे आणि ती कोशिश करत असताना मी जास्ती पल्लाळ आता काही माझं दळत बसत नाही। काय करायचंय तर संघटना बांधायची। म्हणजे काय करायचंय तर संघटना बांधत असताना आपल्याजवळ खाली मतदार आहे, वर सक्षम स्वरूपाचं नेतृत्व आपल्याजवळ आहे। आता त्या मधातल्या तुटलेल्या ज्या कड्या आहेत त्या मोठ्या प्रेमाने, आदराने, सौजन्याने त्या सगळ्या आपल्याला जोडायच्या आहेत। हिंसा न करता, चापलुसी न करता, माझं तुझं न बघता, जातीचा पातीचा न बघता, नात्याचा गोत्याचा न बघता, मेरिटचा बघून आपल्याला हे काम सगळ्यांना पुढे करायचं आहे। आता आयुध बदलली आहे आणि आता बदललेल्या आयुधामध्ये आपल्याला लढाई पण बदलावं लागणार आहे। आता लढाई ईव्हीएम पर्यंत येऊन गेलेली। आता ईव्हीएमच हॅक केली तर काय करायला गड्या हो। आता रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही। आपण लावले 100 तर ते लावतील 10,000। आपण लावले 10,000 तर ते किती लावतील। त्याच्यामुळे ही लढाई आता पैशाची पण नाही राहिली, ही लढाई प्रचाराची नाही राहिली। नेता म्हणतो कार्यकर्ता चुकतो, कार्यकर्ता म्हणतो नेते सुधे राहत नाही, चांगले राहत नाही। हा वाद आपल्याला कुठेतरी सोडला पाहिजे। ही बदललेली लढाई आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे आणि या बदललेली लढाई समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत। त्यामुळे पूर्ण प्रक्रिया बदलली। सोशल मीडियावरचे फॉलोअर्स वाढवा। अरे काय फॉलोअर वाढवा, आता मशीन आली, काही फॉलोअर नाही बिलर नाही, 2 बटन दाबले की बोगस, तिथे बोगस मतदारच नाही तो बोगस फॉलोअर पण आहेत। आणि आता कोणता तरी ते भाजपचे अध्यक्ष म्हणाले की 1 कोटी आमचे सदस्य संख्या झाली। अरे बाबा 1 कोटी झाली काय, 10 कोटी जर झाली काय, मात्र 1 कोटी जर तुमची सदस्य संख्या झाली आणि एवढे तुमचं नेतृत्व सक्षम आहे तर याच्या त्याच्या पक्षाचे लोक घेऊन कशाला तिकीट देता। तुमचा पक्ष सक्षम आहे, तुमचा विचार जर सक्षम आहे तर कशाला एका शिवसेनेच्या 2 शिवसेना केल्या। तुमचा पक्ष जर सक्षम आहे तर एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी का केल्या आणि एवढा मोठा तुमचा पक्ष सक्षम आहे तर आमच्यातले तुमच्याकडे घेऊन कशाला त्यांना तुम्ही पद दिली। त्यामुळे हे काही मजबूत काही नाही। हे मजबूत असते तर त्यांनी त्यांचीच संघटन वाढवलं असतं। मात्र एक कमजोर आहे। लढाई आपल्याला बदललेली लढाई सगळ्यांना लढून घेतली पाहिजे। आणि आता लढाई ही नुसती व्हॉट्सअपची लढाई नाही, ती सोशल मीडियाची लढाई नाही, एकमेकांना सल्ला देण्याची लढाई नाही, तर आता हे कृतीशील होऊन पुढे जाण्याची ही लढाई आहे। नाही तर पुढारी म्हणजे काय तर निरीक्षक, परीक्षक, समीक्षक, उपदेशक आणि मार्गदर्शक म्हणजे पुढारी। कामाच्या नावानं असं चालणार नाही। त्यामुळे आपल्याला कार्यकर्ता हा कार्यकुशल बनवायचा आहे, कार्यकर्ता हा लढवाऊ बनवायचा आहे, कार्यकर्ता हा प्रामाणिक बनवायचा आहे। आणि हे जर बनवायचं असेल तर आपल्यातला निरीक्षक, परीक्षक, समीक्षक, उपदेशक आणि मार्गदर्शक हा बाजूला काढून ठेवावा लागणार आहे। या महत्वाच्या संकल्पना आहेत आणि या महत्वाच्या संकल्पना आपल्याला इतिहासातून घ्यायच्या आहेत, आपल्या वाडवडिलांच्या वारसातून घ्यायच्या आहेत, त्यागातून घ्यायच्या आणि बलिदानातून घ्यायच्या आणि आपल्याला सर्वांना पुढे जायचंय। आणि हे बोलत असताना वेळ बराच झालाय म्हणून मी आवर्त घेतो। याच्या त्याच्या पुण्या दुनियात आता छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में निकले मिलके लिखेंगे नई कहानी। मी 4 निवडणुका लढलो, 3 जिंकलो, 1 हरलो। हरायचा अनुभव आहे,
जिंकायचा अनुभव आहे आणि 6 निवडणुका मला लढू दिल्या नाही, हा पण एक खूप मोठा अनुभव माझ्याजवळ आहे. आणि या 6च्या 6 निवडणुकात मी पक्ष सोडून काम केलं नाही, मी पक्षाचंच काम केलं. त्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे. हा एक सुवर्ण अनुभव आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी मांडू इच्छितो. त्यामुळे ज्याला काही मिळतं त्याच्यापेक्षा ज्याला मिळत नाही त्याला ते जास्ती कळतं, असं मानलं तर त्याच्यात काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आता बोलायला लागलो 4 एकीकडे आणि 6 एकीकडे आहे. पण ताई वेदना जास्ती येतील दर्द को संभाल के रखेंगे, जितना दर्द ज्यादा रहेगा उतना काम अच्छा करेंगे. और हमारी जो शराफत है कांग्रेसियों की, हमारी शराफत हमारी कमजोरी नहीं, हमारी ताकद है. आणि या अशा आगळ्या वेगळ्या एका व्यक्तिमत्वाला, एका रसायनाला, एका कार्यकर्त्याला आज प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ही मिळालेली आहे. तर माझा इंडिव्हिज्युअल कोणता अजेंडा हा राहणार नाही. उर्वरित काळात सकारात्मक काम करत पुढे गेलो पाहिजे ही भूमिका आहे. मी गत निवडणुकीनंतर माझ्याकडे राजीव गांधी पंचायत राज संघटनेची धुरा आहे आणि ती धुरा राहत असताना राष्ट्र निर्माणचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. कुठेतरी कोणाला एनजीओचं काम वाटत होतं, कोणाला ते नॉन पॉलिटिकल वाटत होतं. मी गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानात, निर्मल ग्राममध्ये, आदर्श गाव योजनेमध्ये वगैरे वगैरे बऱ्याच मोठ्या जनआंदोलनांना निर्माण करण्याचं, त्याला सांभाळण्याचं, त्याला वरती घेऊन जाण्याचं सौभाग्य मला लाभलंय. आणि हे करत असताना अलीकडच्या काळात, उर्वरित काळात काय करायचं म्हणून मी गेल्या 2 महिन्यापासून आता आधुनिक अजेंडा कसा काढता येईल, आता आपल्याला गावात जाताना कोणता कार्यक्रम घेऊन जायचा हे शोधत होतो. नाशिकला तिथल्या कृषी संचालकाकडे जाऊन काही गोष्टी समजवल्या. डॉक्टर अविनाश पाणी फाउंडेशनच्या तिथे गेलो, अजून 10-15 ठिकाणी गेलो आणि खेड्याकडे चला ही भूमिका घेऊन मी आता कामाला लागलेलो असताना पक्षाने मला सांगितलं राजधानीकडे जा. त्यामुळे आपण कितीही प्लॅनिंग केलं तर जमत, किती पण चांगले कपडे शिवले आणि किती पण चांगल्या फोटोग्राफरकडे जाऊन वेगवेगळ्या पोजनी फोटो काढले, गावात फ्लेक्स बॅनर पोस्टर लावले, तरीही जमण्याची गॅरंटी नाही. आपलं कर्म जे आहे ते आपल्याला भेटत असतं आणि आपल्याला कर्म आपल्याला कसं आपल्याला चांगल्या स्वरूपात पुन्हा रिटर्न गिफ्ट देईल, हा गेल्या वर्षभरातला 6 महिन्यातला जो अनुभव आहे त्या 6 महिन्यातला अनुभवातला एक अनुभव आपल्या सगळ्यांसोबत साझा करतो. या वर्षभरामध्ये मला चेन्नीतला साहेब गाडीत विचारत होते, क्या चल रहा, क्या कर रहे थे आप, लड़के काय, सगळी चौकशी करत होते. तर साहब ये साल 3 काम करने के थे. एक लड़की की शादी करने की थी, वो विदेश स्कॉलरशिप उसको मिल गई, वो विदेश में चले गए, उसकी शादी भी रह गई. दूसरा एमएलए बनना था, एमपी बनना था, चुनाव लड़ना था, वो भी आपने टिकट नहीं दिया, वो भी रह गया. तीसरा था नए घर में रहने जाना था, उतना हुआ, मगर अभी ये चौथा ही काम आपने जो दे दिया, तो क्या चल रहा है ये बोलने के भी मैं स्थिति में नहीं हूं. तो ही एक कार्यकर्ता जो असतो त्याच्या संदर्भात अनुषंगाने हे ठेवायचे एक चिंतन. कारण आपण कार्यकर्ता जो आहे जो पायात खेटर घालतो त्यालाच ते कळत असतं ते कुठे चावतं. बाहेरून पाहणाऱ्या माणसाला बूट कुठे चावतो हे समजत नाही, ज्याच्या पायात असतो त्यालाच कळतो. त्यामुळे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं जे दुःख आहे हे आपलं वैभव आहे गड्या हो. निदान विनाकारण रडत बसण्यात काही अर्थ नाही. आता रडायचे दिवसही नाही. यांचं चुकलं का कोणाचं चुकलंही बोलायचं काम नाही. आपण एक बोट दाखवतो, दुसऱ्याकडे तर 3 बोट आपल्याकडे आहे. आपण कार्यकर्ता आहोत. आपल्याला आपली लढाई ही सर्वांना आपल्या पातळीवर लढली पाहिजे. आता लढाईचे दिवस आहे आणि लढत असताना या सगळ्या बदललेल्या राजकीय लढाईला आपण सर्वांनी त्याच पद्धतीने लढलं पाहिजे हे आव्हान करतो. आणि जाता जाता काय पुढे काय बदलाव कसा, तर आपल्याला बाळासाहेबांनी जी सूचना केली त्या सूचनेनुसार आपल्याला आता कॅटर बेस पार्टीच्या अनुषंगानं नव्हे, तेवढ्याच कारणाकरता नव्हे, तर
आपल्याला आपली धरोहर काय, विचारधारा काय, ही समजून घेण्याकरता प्रशिक्षणांची शृंखला करावी लागणार आहे. आंदोलन जे करायचे तर सगळेजण एकत्र या, तहसीलदाराला निवेदन द्या, फोटो काढा आणि आंदोलन यशस्वीचे फोटो प्रसारित करा आणि एक दुसऱ्याला अंगठे दाखवत दाखवत स्वतःची पाठ स्वतः ठोकटून घ्या. असे शोले कार्यक्रम चालणार नाही. शोले कार्यक्रम म्हणजे काय? पिरू चढला पाण्याच्या टाकीवर आणि म्हणतो मारू का उडी, मारू का उडी. असे शोले कार्यक्रम करायचे नाही. आणि हे जर काढायचे नाही अशा तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त होत असतील तर तुम्हालाही पक्षाने थोडं पाठबळ दिलं पाहिजे. तर सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे, या सर्वसामान्यांची कार्यकर्त्याची लढाई लढण्याकरता मी प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेलो आहे. आणि हे आपल्याला सांगत असतानाच काय करणार नाही हे माझं सगळं चिंतन आदरणीय प्रभारी महोदयांच्या जवळ मी सांगितलं आणि त्यांनी देखील या गोष्टीला बिलकुल त्याच्यात अजून भर घालत असताना पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून माझं धाडस वाढवलं, मेरी हौसला अफजाई की. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता बोगसपणा आपण कोणीच चालून घ्यायचा आणि खपून घ्यायचा नाही. आणि तो करत असताना जनाधार असणाऱ्या लोकांनाच आपण पक्ष संघटनेमध्ये स्थान दिलं पाहिजे, देणार आहोत. त्यामुळे जनाधार असणाऱ्यांना स्थान द्यायचंय, निष्ठावांना स्थान द्यायचंय आणि प्रामाणिक लोकांनाच आपल्याला स्थान द्यायचंय. आणि हे करत असताना समजून सांगण्याची भूमिका, शांततेची भूमिका घ्यायची आहे. आणि ती घेत असताना कोणाचं उन्हे धुणं काढा, कोणाबद्दल काही वाईट बोला याची आवश्यकता नाही. तर हे संपूर्ण वर्क प्रोफाईल आपल्याला सगळ्यांना बदलायचं आहे. एवढं या निमित्तानं आपल्याला सांगत असताना येणाऱ्या 25 तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो यावर आपल्याला आपल्या पक्षाचा पुढचा कार्यक्रम हा ठरवावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आज साक्षीनं आदरणीय एवढी तोलामोलाची माणसं ही माझ्या कार्यकर्त्याच्या आज प्रशिक्षण आज पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी येतात. हा एक माझा खूप मोठा सन्मान आहे. मी त्याच्याबद्दल आनंद आणि अजन्म कृतज्ञता या संदर्भात मी व्यक्त करतो. आता पुढच्या आठवड्यामध्ये दिवसभर आपल्या सगळ्यांशी चर्चा करण्याचा माझा प्रयत्न नव्हे तर माझं नियोजन आहे. मी सगळ्या जिल्हाध्यक्षांशी पुढच्या सोमवारी भेटणार आहे. ठीक आहे, आपली प्रदेश काँग्रेस कमिटी आहे, ते कोण पदाधिकारी आहे त्यांच्याशी परिचय करून घेणार आहे. नंतर आदरणीय ज्येष्ठ नेते सगळी जी आहेत त्यांच्याशी पण चर्चा पुढच्या आठवड्यामध्ये मी करणार आहे. आणि यांच्याशी सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर जो आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी जाहीर करणार आहे. इथे मी प्रेसिडेन्शियल रूल पद्धतीने लगेच कार्यक्रम जाहीर करून टाकला तर ते शोभणार नाही, आपल्या घटनेला आपल्या संस्कृतीला शोभणार आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांशी चर्चा करू, कशाची आवश्यकता काय. अनेक मतब्बर मंडळी सगळे आपल्याजवळ आहेत, खूप अनुभवी मंडळी आपल्याजवळ आहेत, ते आपल्याला निश्चित स्वरूपात सांगतील. वारंवार मला पत्रकार विचारतात की पक्षातला गटबाजी आहे, त्या गटबाजीला तुम्ही कसं सांभाळणार, हे गट आहे ते गट आहे त्याच्यात काय करणार. की त्यांना दिलेलं उत्तर हे डिप्लोमॅटिक उत्तर नाही. मी जे प्रांताध्यक्षाच्या सगळे त्यांची नाव होती की स्पर्धेत नव्हती, ही स्वाभाविक स्वराग रिस्पेक्ट शुड बी कमांडेड इट नॉट बी डिमांडेड. त्यांनी काही प्रदेशाध्यक्षासाठी जे नाव होते त्यांनी काही बायोडाटा घेऊन ते बायोडाटा देत थोडीच फिरले. त्यांनी की मला करा असं थोडीच म्हटलं. त्या सगळ्यांची नावं आपसूक आली. जसं मंथन होत असतं तेव्हा कोणाला करायचं याचं जे मंथन झालं त्यातून लोण्यासारखी जी काही नावं बाहेर आली, त्या सगळ्या मंडळींच्या संदर्भात विचारलं की आता हे तुम्हाला त्रास देतील, हे तुम्हाला काम करू देणार नाही. त्यामुळे सगळ्यांना जे सांगितलेलं उत्तर होतं ते फार हंबल, माझ्या मनापासून अंतःकरणापासूनचं उत्तर होतं की मी या सगळ्यांपेक्षा अनुभवाने छोटा आहे. बऱ्याच जणांच्या सगळ्यांच्या वयाने पण मी लहान आहे आणि यांच्याशी सगळ्यांशी माझं नातं सौहार्दपूर्ण आहे. आणि असं असल्यामुळे हे सर्वजण त्यांचा अनुभव माझ्या पाठीशी लावतील आणि ते मला सांभाळूनच घेणार नाही तर ते मला काय करावं याच्या सूचना करतील. आणि या प्रक्रियेमुळे गटबाजी होण्याचा प्रश्न होणार नाही. सूर्य कोणत्या दिशेने उगवतो? पूर्व दिशेने. आणि सगळ्यांनीच पूर्व म्हटलं तर 2 गट व्हायचं कारण नाही. दॅट्स ऑल माय ऑनर. विषय संपला. जो भी करेंगे सच करेंगे, सच के अलावा कुछ नहीं करेंगे. ही भूमिका घेऊन पुढे जाण्याचं असल्यामुळे मतभेद होण्याची आवश्यकता नाही. जेवढी मतांची भिन्नता जास्त तेवढा निर्णय अधिक परिपक्व. मात्र जे काही ठरेल
ते योग्य स्वरूपात ठरेल. त्यामुळे मला अजून पुढचा आता लगेच उद्यापासून म्हणणार नाही, म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये हा सगळा कार्यक्रम सुनिश्चित करायचा आहे. म्हणून आदरणीय महाराष्ट्रातल्या सर्व तोलामोलांच्या नेतृत्वाला माझी हात जोडून विनंती आहे की पुढच्या आठवड्यातली आपली एक वेळ द्यावी. तोपर्यंत मी सगळ्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील रूपरेषा ठरवून घेईल. एवढं या निमित्तानं बोलतो. माझ्याजवळ नाही काय काय नाही, कसं कसं चालवणार हे बरंच सांगितलं. तर खरोखर पैसा फेक, तमाशा फेक हा खेळ खेळण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाही. मी प्रांताध्यक्ष, माझं कसं ऐकत नाही, ती घमेंड माझ्याजवळ. हा या जातीचा, तो त्या जातीचा, तो या धर्माचा, तो त्या धर्माचा, हा जातीपातीचं राजकारण आणि विचार करणारा मेंदू माझ्या डोक्यात नाही. पाठीत खंजीर खुपसणं, पोटात एक, हृदयात एक, डोक्यात एक आणि ओठात एक, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाव देऊन करणारा धोका माझ्याजवळ नाही. ह्या माझ्याजवळ पैसा म्हणून माझ्याजवळ पैसा नाही, माझ्याजवळ जातीपातीचं राजकारण नाही, माझ्याजवळ घमेंड नाही आणि माझ्याजवळ धोका नाही. मात्र माझ्याजवळ असणाऱ्या पण गोष्टी आहेत. माझ्याजवळ काय आहे, तो माझ्याजवळ प्रचंड मेहनत घेऊन उभा आडवा महाराष्ट्र पालथा टाकून रात्रंदिवस काम करण्याची क्षमता आणि त्यासाठी वाटेल तेवढा गाळण्याकरता माझ्याजवळ घाम आहे. विचारांची लढाई लढायची आहे, संविधानाची लढाई लढायची आहे. महात्मा गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधींचं बलिदान आपल्या पक्षाने दिलेलं आहे आणि हे बलिदान का दिलंय तर त्या वैचारिक लढाईसाठी दिलेलं आहे. आणि ही वैचारिक लढाई एक सैनिक या नात्याने लढत असताना प्रसंगी माझा जीव गेला तरी पाहिजे तेवढं रक्त माझ्या धामण्यातून देण्याकरता माझ्याजवळ रक्त माझ्याजवळ आहे, माझ्याजवळ घाम आहे. कुठल्याही परिस्थितीत मोडेल पण वाकणार नाही. येतं किंचित पण मी माझ्या ध्येयापासून, माझ्या तत्वापासून, माझ्या निष्ठेपासून, माझ्या पक्षापासून येतं किंचितही बाजूला जाणार नाही. ती निष्ठा माझ्याजवळ आहे. आणि ही या सोबतच गरिबाचे दुःख समजून घेण्याकरता, वेदना समजून घेण्याकरता, या भारत मातेच्या वेदना समजून घेत असताना, आपल्या सगळ्यांच्या वेदना समजून घेत असताना ती सहिष्णुतेचे अश्रू पण माझ्याजवळ आहे. तर माझ्याजवळ अश्रू आहेत, माझ्याजवळ निष्ठा आहे, माझ्याजवळ घाम आहे, माझ्याजवळ रक्त आहे. आणि या सगळ्याचा सिंचन करून आपण निश्चित स्वरूपात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही पुन्हा सत्तेमध्ये स्वतःच्या बळावर आणू, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. चन्नी तला जी, मैं बहुत ही विनम्रता के साथ आपके सामने एक एफिडेविट देता हूं. आमतौर पर चुनाव में अपन जाते हैं तो एफिडेविट वहां देना पड़ता है, मगर मैं भी आज इस कार्यक्रम ईमानदारी और इस कार्यक्रम की पवित्रता को कि आने वाले 5 साल में जो प्रदेश अध्यक्ष का चुनाव का सारा काम है, इस 5 साल में मुझे कोई एमएलसी और कोई राज्यसभा का कोई पोस्ट मेरे को नहीं होना है. ये मेरा एफिडेविट है. और दूसरा जो एफिडेविट है कि 5 साल के बाद यहां पर सत्ता लाना है कांग्रेस की, और वो भी लाना है डंके की चोट पे. और उस वक्त मुख्यमंत्री जो है, जो हमारे नेता है, नेताओं में से एक नेता हमारा, मैं मुख्यमंत्री हूं. ये प्रदेश अध्यक्ष की जो कुर्सी है ये बहुत अच्छी है, कांटे भी है, फूल भी है, सब है. बीमारी है, रात को जो खाद गिरते हैं वो दूसरे गिरते हैं. आणि माझ्या कानाला कोणी लागत नाही. मी फटकळ स्वभावाचा आहे, ही माझ्या जिल्ह्यातली ओळख आहे. आणि तुम्हालाही सांगतो गड्या हो की आता पुढचे तुम्हीच असं जर म्हणाल तर मी काय काय करतो तुम्हाला त्यांना माहित नाही. तुम्हाला तर मी काही पुढचा भावी मुख्यमंत्री नाही. भावी मुख्यमंत्री आपले जे नेते सर्व
त्या नेत्यातला एक माणूस मुख्यमंत्री झालेला मला बघायचा आहे. आणि मी काम कशासाठी करणार आहे तर मी येणाऱ्या 5 वर्षानंतर आपण सर्वजण काम करू, काँग्रेस सत्तेत आणू. आणि मी बघू इच्छितो की आपल्या या नेत्यांपैकी एक नेता तिथे शपथ घेताना म्हणेल की मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे. हे बघताना तुम्हाला मला शिवाजी मंडळाच्या ग्राउंडवर, शिवाजी पार्कवर हे बघायच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं है. ये एफिडेविट आज मैं आपको क्या जिम्मेदारी के साथ दे रहा हूं. मग माझा इंटरेस्ट आमदार होण्यात, एमएलसी होण्यात नाही, राज्यसभा होण्यात नाही, मुख्य होण्यात. मग माझा इंटरेस्ट कशात आहे. आता याचा खुलासा जर केला नाही तर काही गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत. माझ्या शर्टला, पैजम्याला, जॅकेटला खिशेच नाहीत, त्याच्यामुळे तो काही आरोप होऊ शकत नाही. मात्र माझा इंटरेस्ट जो आहे तो काँग्रेसचा विचार मनामनात, घराघरात पोहोचवणं हा माझा संघटना बांधणे, नव्याने मजबूत संघटना बांधणे हे माझं ध्येय, हे माझं उद्दिष्ट आहे. आणि आपला महाराष्ट्र जो आहे हा संपूर्ण काँग्रेस विचाराने करावा या उद्दिष्टाकरता काम करणारा मी एक कार्यकर्ता म्हणून आगामी काळात काम करणार आहे. आणि या सर्वांची पाहिजे तशी मदत मला निश्चित मिळेल हा आत्मविश्वास सरते शेवटी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि उरात घेत असताना अजून मी पायाला भवरा बांधून, डोक्यावर बर्फाची साधी ठेवून आणि तोंडात खडी साखर ठेवून मी या महाराष्ट्राला उभा आडवा पालथा घालणार आहे. आणि या कामात एक चळवळ, एक आंदोलन म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये मला सहकार्य करावं ही अपेक्षा या ठिकाणी मी सगळ्यांकडून मांडतो. आणि आपल्याला रडायचं का लढायचं, नाही आता तुम्ही म्हणताय की यांना विचारा तर मी काय अजून, मला काही वेळ द्या, तेही करू आपण. आपल्याला लढायचं आहे त्यामुळे शृंखला पायी असू दे, हे केलं असतं ते केलं असतं, कमी संख्या. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन, दुःख उधळण्याना आता आसवांना वेळ नाही. कोंडलेल्या वादळांच्या या पहा निवार लाटा, माणसासाठी उद्याच्या इथून निघतील वाटा. पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू. पेरीत स्वप्न उद्याचे, पेरीत स्वप्न उद्याचे, येथील फुलतील शेते, ज्ञान घाम गाळीत येथे, ज्ञान घाम गाळीत येथे, येथून उठतील नेते. यासाठी वाहिली ही सर्व निधनांची कमाई, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन, दुःख उधळण्यासाठी आता आसवांना वेळ नाही. जय संविधान, जय क्रांती, जय जगत.